गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. भरपूर दिवसानंतर गाईज तर प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतो की आता सध्या ब्लॉग काढत नाही. भरपूर दिवस झाले गॅप टाकून ब्लॉग काढते त्याचा आपला भाऊ. आणि काय माहिती आहे का, थोडं नाही जमत आहे काढायला ब्लॉग म्हणून. तर ना गाईज आज आहे आषाढी एकादशी. तर एकादशी निमित्त बोललो आपल्या ठाण्यामध्ये एक उपक्रम आहे. उपक्रम म्हणजे असं काय बोलतात त्याला इंग्लिशमध्ये, आठवत नाही, थांबा जरा आठवू दे शब्द मला. इव्हेंट ठेवलेला आहे, इव्हेंट. तर एक इव्हेंट ठेवलेला आहे आपल्या ठाण्यामध्ये, जे उपवन तलाव आहे ठाण्यामध्ये. तिकडे जी आपली पांडुरंगाची जी मूर्ती आहे मोठीवाली, तर तिकडे ना महाआरतीचं आयोजन केलेलं आहे आज सर्वांसाठी, ठाणेकरांसाठी आणि इतरही सगळ्यांसाठी. तर बोललो की भरपूर दिवस झाले आपण नाही काढलं काय कंटेंट, तर आज जाऊया. एकादशी निमित्त पांडुरंगाचा आपल्याला पंढरपूरला जाऊन दर्शन घेता नाही आला यावर्षी काही कारणामुळे, तर आपण इकडे सहभागी होऊया असा विचार केला आरतीसाठी. तर गाईज आता निघालो आहे तिकडे जाण्यासाठी. तर आपला एक भाऊ येतो आहे आमच्यासोबत, म्हणजे माझ्यासोबत. तर त्याची वाट बघतो आपला लखन भाऊ, आणि बाकीचे पण आपल्याला नंतर जॉईंट होतील. तर चला कसं काय आहे बघूया, आणि काय काय आयोजन केलेलं आहे तिकडे महाआरतीसाठी ते पण बघूया. आणि खूप म्हणजे खूप पब्लिक असणार आहे, कारण सर्वांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे. सगळ्या सोशल मीडियावरती इन्व्हिटेशन आलेलं आहे सर्वांसाठी. तर चला गाईज जाऊन आपण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या आपल्या महाआरतीमध्ये सहभागी होऊया. आणि ना वर्षामध्ये ना टोटल 24 एकादशी असतात, पण ही जी आषाढी एकादशी असते तिचाच एवढं सर्वात जास्त महत्त्व यामुळे आहे की तुम्ही कधी विचार केला आहे का की या एकादशीला देवशयनी एकादशी का बोलतात? तर देवशयनी एकादशी म्हणजे काय माहिती आहे का, आपला जो सृष्टीचा सर्व भार आहे ते आपले भगवान विष्णू, म्हणजे श्रीकृष्ण भगवान विष्णू, किंवा आपले पांडुरंग, म्हणजे सर्व एकच आहेत आहे. तर आपले जे श्रीकृष्ण आहेत, भगवान विष्णू आहेत, ते आपल्या सृष्टीचा पूर्ण भार सांभाळून राहिलेले आहेत. तर देवशयनी एकादशीच्या दिवशी आपले जे भगवान विष्णू असतात ते निद्रा अवस्थेमध्ये जातात. निद्रा अवस्थे म्हणजे शयन अवस्थेमध्ये जातात, म्हणजे आराम करण्यासाठी जातात. तर ह्या एकादशीनंतर 4 महिने जो पृथ्वीचा जो भार असतो, सृष्टीचा जो भार असतो, तो आपले भोलेनाथ महादेव सांभाळतात. म्हणूनच देवशयनी एकादशीनंतर जो येतो श्रावण महिना, श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कधी उज्जैनला गेला असेल किंवा तुम्हाला माहिती असेल तर तिकडे हर हरी मिलन होतं. हर हरी मिलन म्हणजे हर म्हणजे महादेव आणि हरी म्हणजे भगवान विष्णू, त्यांचं मिलन होतं. मिलन झाल्यानंतर भगवान विष्णू सृष्टीचा कारभार भगवान भोले बाबाकडे सोपवतात, आणि मग 4 महिन्यासाठी शयन अवस्थेमध्ये जातात. आणि याच्यानंतर 4 महिन्यानंतर अजून एक एकादशी येईल, तिला बोलतात देव उठणी एकादशी. तर देव उठणी एकादशीला परत भगवान विष्णू शयन अवस्थेमधून, निद्रा अवस्थेमधून बाहेर येतात, आणि परत जो सृष्टीचा कारभार आहे ते स्वतःवर म्हणजे स्वतः बघतात. तर ही थोडक्यामध्ये माहिती आहे. तर चला गाईज आता आपण जाऊया उपवन तलावावरती आणि बघूया आजचा कसा काय माहोल आहे तिकडे आणि काय काय आयोजन आहे ते. तर लेट्स गो. आणि आज पाऊस पण आहे गाईज, येतोय जातोय झपाटेमध्येच. रेनकोट नाही आणला कारण चांगले कपडे घातले, इस्त्री बिस्त्री निघून जाईल म्हणून. बघू, आपण छत्री घेऊन आले, भिजलो तर भिजलो, कसं काय ते या. मला असं वाटतं की सगळेच महाआरतीला चालले. ट्रॅफिक बघा, पोखरण रोड नंबर 2 पासूनच ट्रॅफिक चालू झाले. काय माहिती सगळे कुठं चाललेत. उपवनला चालू वाटतं सगळे. फुल आहे एकदम, रस्ता जाम आहे. बघा पोचलेलं आहे उपवनला, आणि बघा भरपूर लोक यायला लागलेत. सगळीकडं गाड्या लावायला जागा नाही, आम्ही पण जागा शोधून गाडी लावली. आणि ना सर्व तयारी झालेली आहे. आणि बघा इथूनच आपल्या विठू माऊलीचं दर्शन होते. हे बघ तो काय बोलतो, हे बघा किती पब्लिक आलेली.
एकही जागा अशी आहे जिकडे कोणी उभा नाही आणि आम्ही पुढे पण भरपूर जमले तिथे जी आरती आहे महाआरतीची तिथे पुढे थांबणार आहे घाटावर आहे. पाऊस आलेला आहे तर आम्ही शाळा आहे बघा, आम्ही छत्री घेऊन आलेलो आहे पहिलेच. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आपलं आम्ही तर जोरदार टाळे झाले पाहिजे त्याच्यासाठी एकदा. वा वा. आपण लोकांची ना सगळे पलापल झालेली. त्या नामाचा गजर करूया. पुंडला कवर देव श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, पंढरीनाथ महाराज की. डाव्या बाजूनेच आवाज आला, उजव्या बाजूला अजूनही आवाज आलेला नाहीये. ते बघा आता आलो आहे तो उपवनचा जो घाट आहे जो बनवलेला आहे तलावाच्या इथे बसायला, जो जिथे फाउंटन शो वगैरे होतं तिकडे. तर बघा इथेच आयोजन केलेलं आहे महाआरतीचं आणि इथे पण आता खूप म्हणजे खूप पब्लिक आलेली आहे आणि थोड्याच वेळात आता महाआरती सुरू होईल. ते बघा आणि पाऊस येतोय जाते, पाऊस येतोय जाते, त्याच्यामध्ये लोक दिसतात. आलाच पाऊस. आणि बघा समोर किती भारी व्ह्यू आहे. जो डोंगर आहे येऊरचा डोंगर आहे समोरचा जो दिसतो तुम्हाला तो, आणि एकदम भारी असं वातावरण झाले बघा, काय भारी दिसते. पाऊस येतोय मध्ये मध्ये, वाट लावायला पूर्ण. लोक छत्री घेऊन थांबले, अजून काही नाही. पावसांनी ना लोकांना सर्व भरपूर वैताग दिलेला आहे बघा, सारखा येतोय जातोय आणि जोरात येते पाऊस. भिजतात सर्व एकमेकांच्या छत्रीमुळे आणि याच्यामुळे, आणि थांबत पण नाही लवकर. लोक आता आतुरतेने वाट बघतात कधी आरती चालू होते त्याची. बघा आता तिकडची सर्व पब्लिक इकडे आलेली आहे, कारण आता टाईम झालेला आहे महाआरती चालू व्हायचा. इथे पण आता जागा नाही राहिली उभा राहायला. लोकांना जिकडे जागा भेटेल तिथं उभे राहत आहेत, दिसायला पाहिजे समोरून म्हणून. बघा आता तयारी झालेली आहे चालू. माझ्या काही काळ आता घरट्यात राहा. पाऊस बघा किती जोरात आला आहे. आरती चालू करायच्या टायमाला पूर्ण कालोख घातला, कालोख. इकडे खांद्यावर भिजतोय. पैसे
उठा करके बोलेंगे नमः पार्वती पतये हर हर महादेव शंभो सो गाई झाले आता महाआरती आणि सगळी पब्लिक चालले आपल्या आपल्या घरी आणि आम्ही पण चाललोय. दुसरी काम आहेत आपल्याला उद्या, तिकडे चाललोय. फुल क्राऊड फुल क्राऊड. गाईज महाआरती झाल्यानंतर थोडे कामं होते आमचे, ते आटपले. ते केल्यानंतर आता आलो आहे जस्ट घरी. तर गाईज जसं तुम्ही बघितलं किती सुंदर अशा रीतीने आणि किती शांततेने हा आपला जो महाआरतीचा कार्यक्रम होता तो समाप्त झाला. आणि किती पब्लिक आलेली, भरपूर म्हणजे भरपूर पब्लिक होते. आणि ज्यांना पंढरपूरला नाही जायला भेटलं त्यांनी इथे हजेरी लावली उपवन तलावावरती, इकडे सहभागी झाले महाआरतीमध्ये. आणि एकदम शिस्तबद्ध पद्धतीने तो कार्यक्रम जो होता संपन्न झाला. तर गाईज कसा वाटला आपला जो ब्लॉग तो तुम्ही सांगा कमेंट करून. आणि जे नवीन आले असतील आपला चॅनलवरती व्हिडिओ बघायला, ब्लॉग बघायला आपला, त्यांनी सबस्क्राईब करा. आणि आपले जुने पण ब्लॉग बघा, आपलं कंटेंट बघा कसा आहे, काय आहे आपलं कंटेंट, आणि सपोर्ट करा. तर भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. बाय बाय. चला, जय श्रीराम.